ते आम्हाला काही माहित नाही. आम्हाला शांताराम भाऊन पाठवलं. आम्हाला काही सांगू नका ते. आम्हाला एक मुळा द्या आणि आम्ही सटकन निघतो. बाप्पा भल्लं मुजर दिसताय रे तू. हा पुढा घ्यायला आला आणि त्याच्यातून रगिले बोलताय. हा अरे जो आवाज कमी करणार रे, कॉल आला इथं. हो हो करतो करतो. काऊन रे, काऊन उचलत नाही रे कॉल बदाम? अरे काय नाही झबरो, ते वय जो आपला त्याला ट्रॅक्टर शिकवतो. रोटावेटर चालू आहे आता गव्हासाठी. अरे शांताराम भाऊ म्हणताय पार्टी वार्टी देते का नाही म्हणताय. आम्ही सोबतच बसू ना. तर कसं मग कसं करते आता, तुला पोरगी दाखवून आणली राजा, पार्टी गिरटी द्यायला पाहिजे ना तुन. जमते मग संध्याकाळचं. आता का पार्टी पोरगी दाखवायची का पार्टी देत असते का रे बाबा? काही पण तू झाबरवले का? अरे मी थोडी म्हणतो रे बाबा, हे शांताराम भाऊ आहे ना, माग म्हणताय तुले. जमते म्हणा त्याला, जमते म्हणा संध्याकाळून मस्त आपण जमून टाकू ना 3-4 जण. भाजी गिरी तर मी सुरकवतो एक नंबर फर्स्ट क्लास बिलकुल. पोया घरून आणायच्या साल्याले. अरे वा, मग करायची का कसं सांगून दे तू. त्यावर आहे सगळा प्रोग्राम. मग तर करायचीच का मग? बरं ठीक आहे, करून टाक, काही विषय नाही. मी म्हणलं कुठं देतेस का नाही का. बरं झालं राजी झाला द्याले. बरं आहे, मटणाचा खर्च त्याच्याकडून, बाकी सगळं आपण पाहून घेऊ वाटलेस तर. खरंच बरं आहे बाबा शांताराम भाऊ, तुमचे चानच गट्टे असे काम. आपल्याला तर कोणी राजी होतही नाही. कुठे रे बाबा, कोणत्या भाज्या खाऊ घरी लंब लाट होते. एखादी डाव पाहिजे नाही, पण काही ना काही टोपी टाकाच लागते बरोबर, काही ना काही कारण देऊन. पार्टीतलं माहित नाही का तुले, 2 घासागावचं धकते माणूस, 2 पोळ्या खायच्या 4 पोळ्या खाते मग. इथं झालंच म्हणा, पार्टीतलं वेगळंच राहते ना. भाजी कशी बनते टाप बिलकुल तर्रीदार एक नंबर. शांताराम भाऊ तुम्हाला येऊ देईन का शांता मावशी? पा बरोबर बरोबर हे जावा काय म्हणते तर शांता मावशी, नाही तर येऊ नाही देईन तुम्हालेच. आपला बल्ल्या होऊन जायचा. त्याचं नको टेन्शन घेऊ झाबरू तू. मी करतो बरोबर हँडल करतो. अशा सिच्युएशन तर मी किती हँडल करतो रे. आता पायस तू. आता जातो घरी आणि बरोबर टोपी टाकतो काही ना काही. पाहिजे बा, प्रत्येक वेळेस मायाच नाव तुम्ही पुढे टाकून देता. झाबरूनच म्हणलं, झाबरू इथं चाल म्हणे तिथं चाल म्हणे. यावेळेस तरी नका घे माया नाव. तर यावेळेस दुसरा बहाणा मारतो काहीतरी. आपल्यापाशी बहाण्याची काही लिस्टच आहे ना, टेन्शन नको घेतो त्याचं. चला शांताराम भाऊ तुम्ही जा आता बरोबर. का कसं जमवतं तर पहा तुम्ही. आणि मी जातो आता, मला हरभऱ्यातली थोडीशी पाईपलाईन बदलवायची आहे. दुसरं पाणी लावून द्या लागते आता. कसं घुमू आता, का कोणतं कारण सांगू, मला तर काही समजून नाही राहिलं. काहीतरी आता चोपडेपणाच लावा लागेल, त्याशिवाय काही जमन नाही. अगे शांतू बाप्पा आज तर भले गोड बोल राहिले. काहून तर बाबा, आता का गोडे नाही बोलू शकत? कमालच आहे आता तू इथं. नवरा होईन तू, या गोडे नाही बोलू शकत का? नाही, पण बाप्पा अचानक तुम्ही नाही असंच काही ना काही बोलत नाही तुम्ही. काही ना काही कारण आहेस म्हणूनच बोलताय. आता का चांगलं बोलायला कारण लागते? आता बोलू नाही शकत का असं मी? बोला ना बाप्पा बोला ना, मी का नाही म्हणलं तुम्हाला. बरं मी काय म्हणतो, आज रातच्यानं जर असं जागलेलेच जा लागते वावरात. तर 2 भाकरी आपल्याला, फक्त भाकरीच देजो, भाजी गिजी नाही पाहिजे. काहून कोणत्या भाकरी तुमच्या नड्यात उतरन का निसत्या? नाही ते झाबरून बदाम गिदाम आहे तर ते बेसनच करू म्हणे वावरात. बाप्पा यायले कुठून बेसन आवडा लागला आजकाल? हो तुम्ही तर घरी बेसन अजिबात खात नाही. नाक फुगवता इकडं तिकडं. मग बेसन केलं तर मी ना. खरं सांगा का हवंय तर, बेसनच आहे का काही दुसरं पार्टी गिरटी आहे तुमची? पार्टी आहे ना मी. अरे हुड, ते तर आपल्याला काही जमतच नाही पार्टी गिरटी. तिथं कुठं आपण तर कवाचं सोडलं ते पार्टी. त्या नादी नसतो लागत आपण. मग भाकरीत देऊ का हो? पोळ्या गिळ्या देऊ का नाही तर? का 2 भाकरीत देऊ टाकून मस्त? भाकरीत दे ना, भाकरीच बरं राहते. पचते पण, पचायला चांगला आहे भाकर. पोळ्या खाऊ खाऊ रोजच तर पोळ्या खातो. आता भाकरी दे 2 टाकून. 2 शिल्लकच्या देजो. बरं तसं करतो मग, 2-3 भाकरीत देतो तुम्हाला. बरं जमलं बाबा, नाही तर म्हणलं होतं आणते काय का आपत अजून जाऊ देते का नाही का. आमचं बजेट सुखत होता मग पार्टीचा, जाऊ नसतं दिलं तर. चल घे गण्या घे, कोणीच नाही वावरात. कोणी आलं गेलं तर आपली हकलपट्टी होईन. बरं काहीच भेटायचं नाही. मस्त पार्टीला आपल्याला मुळे गिळे मस्त सांबार गिंबार मस्त घेऊन जाऊ इच्छास. इथं कोणीच नाही या वावरात, मस्त जमते.
तसंही आपण भेट काय रे, आपल्याला शांताराम भाऊनं पाठवलं ना, तू काय टेन्शन घेते तेवढं. टेन्शन नाही, पण बिन विचारता कोणाच्या वावरात घुसलं तर कसं जमणार आहे. एवढं काय रे, 1-2 मुळ्यानं थोड्याशा सांबारानं का काय एवढे हे जाते, काही होत नाही. घे राजा, तुला नाही माहीत राहते कंजूस वावरवाले, तुला काय माहित आहे. भयानक राहते बरं वावरवाले. कुठं राजा लय चिकट राहते, लोक काही देत नाही वावरातलं. घेणं मग सटकन पटकन निघून चालले जा लवकर, कोण पाहणार आहे इथं. काय वाटतं का करता इथं हा? का करता म्हणजे मुळा तोडता. एक मुळा पाहिजे नव्हता बा पार्टीले, शांताराम भाऊ पाठवला आम्हाला. हो तर विचारून न्यायची काही पद्धत असते ना बाबू. कोणीही पाठवो, शांत्यान पाठवो, कोणी पाठवो, विचारून न्यायचं असते ना. ते आम्हाला काही माहित नाही. आम्हाला शांताराम भाऊन पाठवलं, आम्हाला काय सांगू नका ते. आम्हाला एक मुळा द्या, आम्ही सटकन निघतो. बाप्पा भल्लं मुजर दिसताय रे तू. हा मुळा घ्यायला आला आणि त्याच्यातून रगिले बोलताय हा. काय का आमच्या हातात काही, आम्ही तोडला का अजून तक. आम्ही तेच तर विचार करत होतो, कोणी वावरात नाही कसा तोडा म्हणून. त्याच्या काही नादी लागल नाही पुरवठ्यात, सनकी दिसताय. बरं घ्या एक घ्या आणि न जा, लवकर जा. पोट्ट डबल दिसू नका हा वावरात. डबल दिसू नका म्हणजे अरे का त्या वावरातला आम्ही चोरला का. मागूनच ते राहिलो ना. शांताराम भाऊन पाठवलं आम्हाला. घे बे म्हण्या 2 मुळे तोड आणि चाल. बरोबर घेतो बा. अरे झबरू झालं ना का रे, आलो मी घरून राजा. या ना लवकर. बस आलो शांताराम भाऊ, आले का लवकरच. कशी काय सुट्टी दिली बा. कशी काय सुट्टी दिली म्हणलं शांता मावशीनं. नाही तर सुट्टी तर काही भेटत नाही बा अशी. त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे का रे. मी तू शांता मावशी होते, मी शांताराम होईना मग नावाचा, तुला माहित नाही का. मग तर झालंच म्हणा, तुमचं कोणी हात पकडते का हो अशा बाबतीत. चाल ना मग, तिकडचं नियोजन करावं लागेल ना आपल्याला. गण्या म्हणाल तर मी ते वावरात पाठवलं तो बा. त्यांनी का भाजीपाला आणला का नाही तर. मी तुमचीच वाट पाहतो शांताराम भाऊ, तुमचीच वाट पाहतो आतापर्यंत. चला मग चला. भला कल्ला येत होता त्या वावरातून, का झालं. काय नाही बदाम भाऊ, आम्ही त्या वावरात मुळे आणायला गेलो, शांताराम भाऊनं पाठवलं होतं. हा तिथंच त्या वावरवाल्यालाच कल्ला करून राहिला होता. तू इले का गण्या थंडी घेतच नाही वाटते कुठं. जिथं म्हणलं तिथं का गरमच होतं का रे. पण मी सांगत होतो त्या वावरवाल्याला की शांताराम भाऊनं पाठवलं, तरी ऐकत नव्हता. मग का करू, मला असं टाकते मग आपलं काम. बरोबर ठीक आहे, काय हरकत नाही, चालते साहेब, ह्या चालणारच गोष्टी आहे. बदाम कवाय तर शांताराम भाऊ. त्याईनच ना आता शिजल टाकलं बा. आता त्याईने आल्यावर त्याच्याच हातान फोडणीचा कार्यक्रम करून घेऊ. त्याच्या हातची फोडणी म्हणलं तर भाजी 1 नंबर उतरते, त्याच्या हातचा रस्सा. नाम घेता शेता, अरे शेता नाही, शांताराम भाऊ हाजीर. कार्य गण्या म्हणे तुम्हाला सांगलं होतं मुळा गिळा मस्त सांबार गिंबार आणा म्हणून. शांताराम भाऊ ते गी आणलं बा. डबल का उकरता का हेच गोष्ट, डबल भडकन गण्या. आणला सबनच आणले यायने. लाव शांताराम भाऊ, आणला. कायची वाट पाहता शांताराम भाऊ, देऊन द्या मस्त फर्स्ट क्लास फोडणी देऊन द्या तुमच्या हातची जबरदस्त 1 नंबर. घ्या लवकर, सटपट घेऊन घ्या शांताराम भाऊ, लवकर देऊन द्या फोडणी जबरदस्त लवकर. मग उशीर नाही झाला पाहिजे आपल्याला. आण रे ते मसाले, आण सबन आण. एका टाटात सगळं कर, बिलकुल जबरदस्त देऊन टाकतो फोडणी मस्त. मग काही म्हणा शांताराम भाऊ, भाजी 1 नंबर झाली, पण काही म्हणा तुमच्या हाताला चवच आहे. काही लेखा चढवतो तू झबरू, काय चव आहे. आता बनवतो राजा कशी तरी. तर कस तरी हो शांताराम भाऊ, 1 नंबर बनली भाजी आणि 1 नंबर बनवताय तुम्ही. 1 नंबर चवच आहे तुमच्या हातातले, काही म्हणा. 1 नंबर. पोट्टे तर सुरके मारू खाताय भाजी. तर मित्रांनो, आता पार्टीचा तर माहोल झाला. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचा माहोल करून टाका, म्हणजे झालं. आपल्या चॅनलवरील जर व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि आपल्या मित्राला नक्की शेअर करा. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये.